माणूस जेव्हा आयुष्यात एकटा पडतो तेव्हा तो आधारासाठी देवाकडे किंवा अध्यात्माकडे वळतो. पण याच श्रद्धेचा फायदा घेऊन जर कोणी गुरु नावाचा मुखवटा घालून बसलेला सैतान समोर आला तर त्याचं काय होतं ते बघूया आपण. नांदेडच्या भाग्यनगर परिसरात राहणारी एक 47 वर्षीय महिला पतीच्या निधनानंतर एकाकी आयुष्य जगत होती. मनाच्या शांतीसाठी ती मठात गेली होती, पण तिथे तिला शांती मिळाली नाही, तर आयुष्यात कधी न विसरता येणारं जखम मिळाली. एका 38 वर्षाच्या तथाकथित महाराजाचे वाचनीची ही काही गोष्ट आज आपण जाणून घेणार आहोत. 2025चा महिना होता. पौर्णिमेच्या निमित्तानं ही महिला गाडीपुरा येथील एका प्रसिद्ध मठात दर्शनासाठी गेली होती. तेथे तिची ओळख झाली संत हरिगिरी दत्तगिरी महाराज याच्याशी. अवघ्या 38 वर्षाच्या या महाराजाच्या बोलण्यानं महिला एवढी प्रभावित झाली की तिनं त्याला आपला गुरु मानलं. दर गुरुवारी दर्शनासाठी जाणं असेल, तासनतास त्या ठिकाणी महापूजेसाठी थांबणं असेल, पण याच काळात हा बोंधू महाराज तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. श्रद्धेपोटी त्या महिलेनं या मागचा कुटील डाव लक्षात आला नाही. हळूहळू मोबाईल नंबर त्याने घेतला होता. देवदोगांची बोलण्याची देवाणघेवाण सुरू झाली होती आणि रात्री उशिरापर्यंत दोघांचं फोनवर बोलणं देखील सुरू झालं होतं. 14 जुलै रोजीची तारीख होती. पीडितेचा वाढदिवस होता. महाराजांनी हट्ट धरला की त्याला वाढदिवस तिच्याबरोबर साजरा करायचा आहे, तिच्या घरी यायचे. 16 जुलै रोजी हा बंधू महाराज तिच्या घरी पोहोचला. आपल्या गुरुला घरी पाहून त्या माऊलीनं श्रद्धेपोटी त्याची पाद्यपूजा देखील केली. पायावर डोकं ठेवून आशीर्वाद देखील घेतले. पण ज्या पायानं तिनं पूजलं होतं त्याच पायाने तिच्या सन्मानाला तुडवलं होतं. पूजेनंतर काही वेळातच या महाराजाची नियत बदलली. त्याने तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. पीडितेने कडाडून विरोध केला, पण बळाचा वापर करून या नरधमाने तिच्यावर अत्याचार केला. भक्तीचा मुखवाटा तिथेच गळून पडला होता. पीडिता विधवा असल्याचा फायदा घेऊन त्यानं तिला लग्नाचं आम्ही देखील दाखवलं. गुन्ह्याची वाच्यता होऊ नये म्हणून त्याने 2-3 वेळा तिच्यावर अत्याचार केला. पण जेव्हा लग्नाचा प्रश्न आला तेव्हा त्या भोंदूने रंग बदलायला सुरुवात केली. अहो, मी तर संन्यासी आहे, मला लग्न कसं करता येईल असं म्हणत त्याने हात झटकायला सुरुवात केली. इतकंच नाही तर पैसे घेऊन हे प्रकरण मिटून टाक असं देखील तो भोंदू त्या महिलेला म्हणत होता. जर हे प्रकरण तू मिटवलं नाही तर तुला मी श्राप देईल आणि त्या श्रापानुसार तुझं बरं वाईट होईल, नाहीतर तुला हे खूप महागात पडेल, अशी धमकी सुद्धा त्यांनी त्या महिलेला दिली होती. आता संन्यासाची ढाल करून हा नराधम आपल्या पापांना लपवण्याचा प्रयत्न करत होता. शेवटी अन्यायाचा घडा ज्यावेळेस भरतो त्यावेळेस सर्वच काही फुटलेलं असतं. पीडितेने देखील हिंमत एकवटली आणि भाग्यनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून घेतलं. तातडीने गुन्हा देखील नोंदवून घेतला आणि अवघ्या काही तासात या भोंदू बाबाच्या मुसक्या देखील आवळण्यात आल्या. ज्या हाताने तो आशीर्वाद द्यायचा त्याच हातात आता बेड्या पडल्या होत्या. पोलिसांनी त्या महाराजाला आता गजाआड केले. श्रद्धेच्या नावाखाली हा क्रूर खेळ खेळणाऱ्या या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नांदेडमध्ये केली जात आहे. मित्रांनो, सध्या ज्या पद्धतीनं अशोक खरात याचं प्रकरण सुरू आहे, त्याने किती महिलांना गंडा घातला, किती महिलांबरोबर त्याने आपली मनोकामना पूर्ण केली, ते आपण सध्या हे प्रकरण पाहतोय. मात्र या मोठ्या प्रकरणापुढे हे नांदेडचं प्रकरण सध्या उजेडात आलेलं नाही. जो संन्यासी लग्न करायच्या वेळेस मी संन्यासी आहे, मी लग्न कसं करू असं म्हणत होता, त्याच संन्यासीने अगोदर जवळपास 3 ते 4 वेळेस त्या महिलेसोबत शरीर संबंध प्रस्थापित केले. त्यावेळेस त्याला संन्यास दिसला नाही. त्यावेळेस त्याला अध्यात्म तिचा गुरु आहे असं वाटलं नाही, परंतु तिच्यावर वाईट नजर ठेवली, तिला लग्नाचं आमिष दाखवलं आणि तिच्यासोबत मनसोक्त सर्व काही करत बसला. मित्रांनो, अध्यात्म हे मनाला शांती देणारं आहे, पण अशा भोंदू महाराजांमुळं समाजात भीती आणि अविश्वास निर्माण होत आहे. कोणत्या व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेवण्यापूर्वी सतर्क राहणं किती गरजेचं आहे हे आपल्याला या 2 प्रकरणावरून लक्षात येतं. ते नाशिकचं प्रकरण असेल, नाहीतर हे नांदेडचं प्रकरण असेल. यापूर्वी देखील असे गुरु जे मानले होते, मोठमोठे महाराज लोक, ह्यांचे देखील कांड उघड झालेले आहेत आणि सध्या ते जेलची हवा देखील खात आहेत. आज ज्या पद्धतीचं हे जे खरात याचं प्रकरण आहे, अगदी त्याच पद्धतीचं हे देखील प्रकरण आहे. ह्या बोंधू महाराजांना अजून किती महिलांना अशा प्रकारे आमिष दाखवून त्यांची इज्जतीशी खेळला हे देखील आता पोलीस तपास करत आहेत. ज्या पद्धतीने आपण ही घटना सांगण्याचा प्रयत्न केला आहे, याविषयी तुम्हाला काय वाटतं? अशा बोंधू महाराजांना कोणती शिक्षा मिळायला हवी?
कमेंट्समध्ये नक्की सहा आणि पाहत राहा क्लिक टू न्यूज. सतर्क राहा, सुरक्षित राहा आणि अशी भोंदूगिरी जर तुमच्या परिसरात कुठं असतील तर तात्काळ पोलिसाशी संपर्क साधा आणि ज्या पद्धतीने तो अन्याय करतो, अंधश्रद्धेच्या नावाखाली भक्तांना लुटण्याचं काम करतो, त्याचा चेहरा पोलिसांसमोर उघडा करा. एवढंच या घटनेवरून सांगायचं आहे. नंतर पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह. तोपर्यंत नमस्कार.